आशुतोष सर, तुम्ही काय सांगाल या पत्राबद्दल? आपण नेहमी म्हणतो ना की मुलगा हा नेहमी आईच्या जवळ असतो आणि मुलगी ही नेहमी वडिलांच्या जवळ असते. ते खरं आहे. ही फिल्म आपल्याला दाखवते की हाऊ यू नीड टू कनेक्ट विथ युअर फादर, हाऊ द बॉय नीड्स टू कनेक्ट टू हिज फादर, हाऊ अ डॉटर नीड्स टू कनेक्ट विथ हर मदर. आणि ज्या प्रकारे या फिल्ममध्ये ते मांडलं आहे, एक नक्की आहे की तुम्ही जेव्हा फिल्म बघाल तेव्हा पहिली गोष्ट, जर का तुम्ही मुलगा असाल, पहिली गोष्ट तुम्हाला घरी जाऊन एक कडाक्याची मिठी तुम्हाला मारावीशी वाटेल वडिलांना. मी म्हणतो घरी जाऊ नका, वडिलांना घेऊन या पिक्चर बघा. आणि खरंच हीच लाईन घेऊन आणि हाच मेसेज घेऊन हा सिनेमा या दिवाळीत आपल्या भेटीला येणार आहे. झी स्टुडिओचे बिझनेस हेड निखिल साने गेल्या दिवाळीमध्ये आपल्यासाठी कट्यार काळजात घुसली घेऊन आले होते आणि त्यांनी त्यावेळेला एक वचन दिलं होतं की पुढच्या वेळेला अशीच एक सुंदर कलाकृती तुमच्या भेटीला येणार आहे. आणि तशीच ही खूप हृदयाला स्पर्श करणारी कलाकृती ते घेऊन आलेले आहेत. तेव्हा या दिवाळीत बघायचा व्हेंटिलेटर. थँक्यू काका, तुम्ही आलात, छान वाटलं आणि आपण भेटूया. तर काही प्रेक्षक सुद्धा आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. नमस्कार. नमस्कार सर, माझं नाव स्वप्नाली तांडेल. तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हालाही सर. मला हा शो फार आवडतो आणि मी हा शो डेली बघते. थँक्यू. आणि मी माझ्या भावाला पण बरोबर घेऊन आली आहे. कुठे आहेत भाऊ? इथे. अरे वा, नमस्कार. मग भाऊबीज साजरी केली की नाही? हो हो केली. आणि ह्याने मला काही गिफ्ट दिलेलं नाही भाऊबीजेचं. गिफ्ट दिलं नाही तुम्हाला? नाही. पण तुम्ही त्याच्याकडे काही गिफ्ट मागाल तर काय मागाल? तसं तर काय मला काही अपेक्षा नाही, पण मला एवढं वाटतं की आता सण आहे दिवाळी, तर ह्याने दाढी तरी करावी. करत नाही. दिवाळी सणाला पण हा असाच आहे, दाढी न करता. आम्ही तर सांगून वैतागलोय, तुमचं तरी ऐकलं तरी बघा. आणि आम्ही बघितलंय की इथे जिलेट गार्ड पण देतात. हो, देतो आम्ही. आणि त्यामुळे तुम्ही द्याल त्याला तर बरं होईल. नाही नाही, बहिणीची रिक्वेस्ट आहे म्हटलं तर द्यायलाच पाहिजे. बंधू करणार ना पण दाढी आम्ही ते दिल्यावरती? हो हो सर, पण मला अशी शेव ठेवायला आवडते. पण बाहेर कुठे दाढी केली मला असं भीती वाटते कुठे लागेल वगैरे, त्यामुळे मी दाढी करत नाही क्लीन. नाही नाही, ही शेव ठेवण्यापेक्षा चिवड्यातली शेव खावा, ती चांगली असते. तर तुम्हाला जिलेट तर्फे मिळतं एक गिफ्ट हॅम्पर. घेऊन या. एका बहिणीला हे गिफ्ट द्यावंसं वाटलं भावाला आणि आम्ही देऊ शकलो, ही मोठी गोष्ट आहे. पण हे करणार ना, तुम्हाला मिळतंय जिलेट गार्ड. आता करा सुरक्षित दाढी न कापता. थँक्यू. दिवाळीच्या शुभेच्छा. तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत या चित्रपटाच्या निर्मात्या प्रियांका चोप्रा आणि मधू चोप्रा, दोघी निर्मात्या आहेत. आता आपल्यासोबत आहेत निर्मात्या डॉक्टर मधू चोप्रा. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. वा वा, मधुजी स्वागत तुमचं. मी विनंती करतो आमच्या बरोबर तुम्ही. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.